तर या ठिकाणी हायेस्ट कॉमन फॅक्टर्स, त्यालाच म्हणायचं ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर्स. शॉर्ट फॉर्म काय त्याचा, HCF किंवा GCD, हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर. हे काढायच्या पूर्वी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण प्राईम फॅक्टर्स काढतो एखाद्या दिलेल्या नंबरचे, त्यावेळेला आपल्याला काय माहिती पाहिजे, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी कशाची पाहिजे, 2ची माहिती पाहिजे, त्याच्यानंतर 3ची टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी माहिती पाहिजे, 5ची माहिती पाहिजे, 7ची पाहिजे, 11ची पाहिजे. ठीक आहे. आता हे 2, 3, 5, 7, 11 हे काय, हे प्राईम नंबर्स आहेत. प्राईम नंबर्स म्हणजे काय, असे नंबर जे फक्त 1ने आणि स्वतःच काय होतात, डिवाईड होतात. आता ह्या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी ऑफ 2 जी आहे, म्हणजे 2ची टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी काय आहे किंवा त्याचा रूल काय, म्हणजे एखादा नंबर 2ने डिवाईड होतो हे जर ओळखायचं असेल तर ते कसं ओळखता येईल. समजा एखाद्या नंबरच्या शेवटचा अंक जो आहे किंवा शेवटचा जो डिजिट आहे, जर तो इव्हन नंबर असेल, इव्हन नंबर म्हणजे काय, 2 असेल, 4 असेल, 6 असेल किंवा 8 असेल, किंवा एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 जरी असेल, तर तो जो नंबर आहे दिलेला तो कशाने भागल्या जाणार आहे, 2ने. जसं आपण इथं एक संख्या घेतली, कुठली, 508. या ठिकाणी 8 आहे, म्हणजे 8 म्हणजे कुठला आला, ह्या 5 संख्या ज्या दिल्यात मी, 0, 2, 4, 6 आणि 8 याच्यापैकीच एक आहे. म्हणजे याचा अर्थ 508 जो आहे तो इव्हन नंबर आहे. तो कशाने डिवाईड होणार आहे, 2ने डिवाईड होणार नाही, म्हणजे पूर्ण भाग जाणार आहे त्याला. बघा आपण भाग 2 बघितला 508ला, म्हणजे 508ला 2ने डिवाईड केलं, 2 जा 4, 5मधनं 4 गेला, 1 राहिला, हा 0 इथं आला, 2 5 जा 10, म्हणजेच 10ला आपण 2ने डिवाईड करू शकतो. त्याच्यानंतर हा 8 वरून इथे आला, मग 2च्या टेबलमध्ये 8 कधी येतो, 4 जा, 2 4 जा 8, म्हणजे आपण काय करू शकतो, 508ला पूर्णपणे डिवाईड करू शकतो. कशाने, 2ने. ही झाली टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2. म्हणजे कुठल्या संख्येला आपण 2ने पूर्णपणे भाग देऊ शकतो हे जर ओळखायचं असेल तर एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसला कुठले डिजिट्स पाहिजे किंवा कुठले अंक पाहिजे, 0, 2, 4, 6 आणि 8 पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी काय आहे किंवा डिव्हिजिबिलिटी रूल फॉर 3 काय आहे. जर समजा एखादी संख्या दिलेली आहे, त्या संख्याच्या आतमध्ये जी काही अंक दिलेली आहेत, अंक म्हणजे काय, डिजिट्स, त्यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर जर त्या बेरजेला 3 जर पूर्ण भाग जात असेल तर जी काही संख्या दिलेली आहे ती 3ने पूर्णपणे काय केली जाऊ शकते, भागल्या जाऊ शकते किंवा डिवाईड केली जाऊ शकते. असं मी ते एक उदाहरण घेतलं, 516. आता 516मध्ये कुठले डिजिट्स आहेत, 5, 1 आहे आणि 6 आहे. या तिघांना प्लस केलं मी, 5 + 1 + 6 किती आलं, 5 + 1 6, 6 + 6 किती आलं, 12. आता ह्या 12ला आपण 3ने डिवाईड करू शकतो का, जे काही ॲडिशन आलं आहे डिजिटचं त्या ॲडिशनला जर आपण 3ने जर डिवाईड करू शकलो, म्हणजे 3च्या टेबलमध्ये 12 कधी येतात, 4 जा, म्हणजे 3 4 जा 12, म्हणजे हा नंबर जो आहे तो 3ने डिवाईड होतो. याचा अर्थ असा आहे की दिलेल्या संख्येचे डिजिट जर आपण प्लस केले, त्या प्लसला केल्यानंतर जर आपण त्याला जर 3ने डिवाईड करू शकलो तर जी काही संख्या दिलेली आहे 516 किंवा कुठलीही संख्या, ठीक आहे, ती कितीने डिवाईड होणार आहे, 3ने, पूर्णपणे 3ने डिवाईड होणार आहे. हे आपल्याला कशासाठी माहिती पाहिजे, ज्यावेळेला आपण प्राईम फॅक्टर्स काढतो एखाद्या नंबरचे तेव्हा माहिती पाहिजे. ठीक आहे. तसं 516 दिला आहे, आपण डिवाईड केलं 3ने, 3 1 जा 3, 5मधनं 3 गेले 2 आले, हा 1 इथे आला 21, 3 7 जा 21, मग वरचे 6 खाली आले, 3 2 जा 6,
कम्प्लिटली डिवाइड करू शकतो आपण. म्हणजेच ही झाली डिव्हिजिबिलिटी रूल फॉर 3. हे उदाहरण इथे पण दिलेले आहे. आणखीन उदाहरण म्हणजे आणखीन आपण काय करू शकतो, दुसरे उदाहरणं पण पाहू शकतो की एखादी संख्या ही 3ने डिवाइड होते की नाही होते. आता इथे एक संख्या दिली 7086. आपण सगळ्या डिजिटला प्लस केला. आपण 7 + 0 + 8 + 6, 7 + 0 + 8 + 6 या चारही डिजिटचं सम किती आलं 21. म्हणजे 7 + 0 किती आलं 7 + 8 15 + 6 21. 21ला जर आपण 3ने डिवाइड केलं तर किती येतात, 3च्या टेबलमध्ये 21 कधी येतात 7चा. म्हणजे ही काय झाली डिव्हिजिबिलिटी रूल फॉर 3. म्हणजे जर आपण समला जर समजा 3ने डिवाइड करू शकलो, ही जी संख्या आहे 7086 ही कितीने डिवाइड होणार 3ने डिवाइड होणार, पूर्णपणे डिवाइड होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर टेस्ट डिव्हिजिबिलिटी रूल फॉर कुठलं बघतोय आपण आता 5. म्हणजे एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसवर किंवा एकक स्थानी किंवा शेवटचा डिजिट जो असतो, जसं ह्या ठिकाणी 5 दिला आहे, इथे 5 दिला आहे, इथे 0 दिला आहे. म्हणजे एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसवर जर कधी 0 किंवा 5 आला तर ती संख्या कितीने डिवाइड होऊ शकते, पूर्णपणे 5ने. जसं इथे 45 होता, मी 45ला डिवाइड केलं 5ने, 5 9 जा 45. ठीक आहे. ही झाली टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी फॉर 5. आता या ठिकाणी डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 7 दिलेली आहे. ठीक आहे. आपण आता पाहणार आहोत की 343 जो आहे तो 7ने डिवाइड होतो का. तर काय करायचं, आपल्याला दिलेल्या संख्येचा शेवटचा अंक जो आहे, आता इथं कुठला शेवटचा अंक 3 आहे, त्याला काय करायचं डबल करायचं. म्हणजे 3ला डबल जर केलं मी, म्हणजे 3 × 2 केलं तर किती आलं 6 आलं. ओके. म्हणजे शेवटच्या डिजिटला किंवा अंकाला काय करायचं डबल करायचं. मग राहिलेली संख्या जी आहे, तर राहिलेली संख्या कुठली होती 3 आणि 4ला मिळून 34. या 34मधून आपल्याला काय करायचं 6 वजा करायचे. मग मी 34मधनं जर 6 वजा केली तर 34 - 6 केलं तर किती आलं 28. मग जे काही 28 राहिलं, जर नवीन नंबर जो 28 तयार झाला तो जर 7ने पूर्णपणे भागल्या जात असेल किंवा डिवाइड होत असेल तर 343 जी संख्या दिलेली आपल्याला वरती ती कितीने डिवाइड होणार 7ने होणार. मग हे जर शोधायचं असेल तर आपल्याला हे रूल्स, हे नियम माहिती पाहिजे. कशाचे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 7. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 11. आता हेच का घेतले मी 2 3 5 7 11, कारण हे प्राईम नंबर्स आहेत. आपल्याला प्राईम फॅक्टर्स काढायला हे उपयोगाला येणार आहेत. ठीक आहे. तशी तर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी 4 पण आहे, 6 पण आहे, 8 पण आहे, 9 पण आहे, 10ची पण आहे, 13ची पण आहे, 12ची पण आहे. म्हणजे प्रत्येकाची टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी असते, पण जी गरजेची आहे मी त्याची या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 11 जी आहे, 11 या संख्येने आपण कुठल्या कुठल्या नंबरला डिवाइड करू शकतो हे जर शोधायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, जर दिलेल्या संख्येच्या एका सोडून दुसरा जो अंक आहे त्याची जर बेरीज केली, म्हणजे ह्या एका सोडून दुसरा अंक म्हणजे कुठले अल्टरनेट डिजिट्स म्हणता येईल, त्याला काय म्हणता येईल अल्टरनेट डिजिट्स. ठीक आहे. आपण पुढे बघणारच आहोत की कुठले कुठले अल्टरनेट डिजिट आहेत. जर आपण त्यांना प्लस केलं आणि प्लस केल्यानंतर त्यांचा जो फरक आहे म्हणजेच डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन, जर कधी 0 आला किंवा 11 आला तर किंवा 11च्या पाठात, ॲक्च्युली पाठात पाहिजे होते इथे. ठीक आहे. पाठात येत असेल तर ती संख्या कितीने भागल्या जाऊ शकते 11ने पूर्णपणे भागल्या जाऊ शकते. जसं की आपण एक संख्या घेतली 2145. आता इथे अल्टरनेट डिजिट्स किंवा एका सोडून एक अंक कुठला आहे, 2च्या नंतर अल्टरनेट कुठला आहे 4 आहे, 1च्या नंतर अल्टरनेट कुठला आहे 5. आता मी काय केलं अल्टरनेट डिजिटचं ॲडिशन केलं.
2 + 4 किती आला 6 आला आणि 1 + 5 केला किती आला 6 आला. आता 6 - 6 केला तर किती आलं इथे 0 आला. म्हणजे फरक किती आला पाहिजे 0 किंवा 11च्या पाड्यात येत असणारी संख्या. आता या ठिकाणी बघूया आपण कुठली संख्या दिलेली इथे 7,85,40,704. आता याचे अल्टरनेट डिजिट्स जे आहेत अंक एका सोडून एक त्यांची बेरीज करूया आपण. म्हणजे 7च्या नंतर 5, 5च्या नंतर 0, 0च्या नंतर इथे 0, नंतर इथे काय येणार आहे 8च्या नंतर 4, 4च्या नंतर 7, 7च्या नंतर 4 यांची आपण बेरीज करूया. म्हणजे इथे आपण घेतला 7 + 5, 7 + 5 + 0 + 0 यांची बेरीज किती आली 12 आली. आता दुसरे अल्टरनेट डिजिट्स कुठले आहेत 8 + 4 + 7 + 4 इथे केलं त्यांची बेरीज किती आली 23. ठीक आहे. म्हणजे 8 + 4 12, 12 + 7 किती झाला 19, 19 + 4 केलं तर किती झाला 23. मग 23 आणि 12चा डिफरन्स काढायचा. डिफरन्स म्हणजे मायनस करायचं. 23 - 12 केलं किती आलं 11 आलं. मग ते 11च्या टेबलमध्ये येतो की नाही 11 ते येतो. 11 ऑनचा 11 इथे 22 येऊ शकतो, 33 येऊ शकतो, 44 येऊ शकतो. जर 11च्या पाड्यात येणारी संख्या जर येत असेल डिफरन्समध्ये तर ही जी संख्या दिलेली आहे 7,85,40,704 ही कितीने डिवाईड होणार आहे 11ने पूर्ण डिवाईड होणार आहे. ठीक आहे. तर याला म्हणतात टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 11. ओके. हे माहिती असणं यासाठी गरजेचं आहे की आपल्याला GCD म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर किंवा त्यालाच म्हणतात हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF आणि LCM लोएस्ट कॉमन मल्टिपल LCM हे शोधण्यासाठी हे नियम आपल्याला सगळे माहिती असणं गरजेचे आहे.